हॅलो फ्रेंड्स, मसाला मिक्स रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे करवंदाची चटणी। त्यासाठी मी करवंद धुवून घेतले आहे आणि चिरून घेतलेले अर्धे भाग त्याचे मी केले आहे। त्यानंतर जिरं, मोहरी आणि लसणाच्या कड्या चिरून घेतलेल्या आहे शिलून। खूप साऱ्या कड्या घेतल्या आहे आणि तेल घेतले आहे, त्यामध्ये जिरं मोहरी एकत्र सोडलेले आहे। तेल गरम असल्यामुळे ते लवकर जळतं, त्यामुळे मी गॅस बंद केला आणि करवंद त्यामध्ये सोडलेले आहे। अर्धे केले आणि त्यातलं बीसुद्धा काढलेलं होतं, तर तुम्ही पण काढून घ्या। त्यानंतर मी ते चांगलं खोरून घेतलं। त्यानंतर मी त्यामध्ये धनेकूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकले आहे, चवीनुसार मीठ तुम्ही टाका। त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर मी ते चांगलं खोरून घेतलं, ते लागलं नाही पाहिजे म्हणून, म्हणजे त्याचा स्वाद करवंद आधी टाकल्यामुळे ते चांगलं थोडा वेळ होऊ द्या, थोडा वेळ म्हणजे 1 मिनिट होऊ द्या। त्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा गॅस लावली, गॅस बंद केली होती। गॅस लावून त्यामध्ये आता मी साखर टाकेल। तर मी छोटा चमचा 4 चमचे साखर वापरले, तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता। तर मी यामध्ये साखरच वापरलेली आहे, 4 चमचे। त्यानंतर साखर टाकून द्या। जास्त वेळ करवंदाची चटणी शिजायला जास्त वेळ लागत नाही, लवकरच होते। तर तुमची चटणी पण लवकरच होईल, त्यामुळे मी फुल गॅसवरच केली। साखर टाकल्यानंतर त्याचं पाणी सुटतं, त्यामुळे पाणी वेगळं टाकायची गरज नाही, पाणी नको टाका तुम्ही, त्या साखरेचंच पाणी सुटतं। त्यानंतर खूप आंबट गोड अशी चटणी होते। गूळही वापरू शकता तुम्ही। 4 चमचे साखर टाकली तर तुम्ही तेवढेच थोडा अर्धा गूळ टाकून द्या, एका खड्यातील 1 गुळाचा खडा असतो त्याच्या अर्धा। त्यानंतर मी फुल गॅस ठेवून शिजतपर्यंत न झाकताच मी ठेवलेलं आहे फुल गॅस, कारण जास्त वेळ लागत नाही। त्यानंतर माझी चटणी तयार पण झाली आहे। मी 3 मिनटं साधारणतः, म्हणजे पूर्ण प्रोसेसला 5 मिनटात ही आपली चटणी तयार होते। त्यानंतर बघू शकता किती सुंदर चटणी आपली तयार आहे, किती छान दिसत आहे आणि तशी चटपटीत पण झालेली आहे। त्यानंतर मी मध्ये काढून घेते आणि सर्व करते। तर मसाला मिक्स रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।